पुन्हा एकदा स्वागत या कार्यक्रमामध्ये. अमेरिकेच्या निकालांविषयी आपण बोलतोय. सुरुवातीला कल आणि त्यानंतर निकाल समोर येत आहेत. अर्थातच काल रात्रीपासून, आज सकाळपासूनच नव्हे, काल रात्रीपासून चर्चा सुरू झालेली आहे की बायडेन की ट्रम्पच, आणि त्याच्याच विषयी बोलतोय. अनेय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर हे दोघेही मान्यवर आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, आणि माझे सहकारी आमचे प्रतिनिधी अमेय चुंबळे सुद्धा आपल्या सोबत आहेत. या तिघांशी बोलणार आहोत. शैलेंद्र सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारते या सेगमेंटमधला. आपल्याकडे साधारणपणे असं असतं की जर मतदान जास्त झालं तर सत्ता बदल होतो. हा असा नियम किंवा असं चित्र सरसकट आपल्याला अमेरिकेमध्ये बघायला मिळतं का? नाही, अमेरिकेमधली एकूणच जी सगळी इलेक्ट्रल प्रोसेस आहे ही अत्यंत कॉम्प्लिकेटेड, गुंतागुंतीची आहे. त्याच्यामध्ये असंख्य फ्लॉज आहेत, अनेक उणिवा आहेत. परंतु परंपरेच्या स्वरूपात 19व्या शतकापासून ह्या सगळ्या गोष्टी अशाच चालत आलेल्या आहेत. जसं आता अमेयनी पण सांगितलं की त्यांच्या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये देखील अनेक प्रॉब्लेम्स आहेत. जसं अगदी सोप्या ह्याच्यात सांगायचं झालं तर अमेरिकेमध्ये एकूण 50 राज्य आहेत आणि या 50 राज्यांची विभागणी 435 जिल्ह्यांमध्ये करण्यात आलेली आहे. परंतु ह्या जिल्ह्यांच्या ज्या बॉर्डर्स आहेत, या बॉर्डर्स ज्या आहेत ह्या काही फिक्स नाहीयेत. म्हणजे नॉर्मली आपल्याकडे कसं की उमेदवार, आपल्याकडे मतदार हे उमेदवार डिसाईड करतात. परंतु अमेरिकेमध्ये उमेदवार हा आपल्याला कोण मतदार पाहिजे हे डिसाईड करतो. मग आपल्याला अनुकूल असणाऱ्या मतदारांना आपल्याकडे कसं घेता येईल ही त्याला मुभा आहे. म्हणजे तो डिस्ट्रिक्टच्या ज्या बॉर्डर्स आहेत त्या अल्टर करू शकतो, ज्याला जेरीमेंडरिंग असं म्हणतात. आणि ही जरी निगेटिव्ह कन्सेप्ट असली तरी अमेरिकन राजकारणामध्ये ही खूप पॉप्युलर आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये मतदारसंघ आहेत असंही अजिबात नाहीये. अनेक ठिकाणी मतदारसंघ नाहीयेत. त्याचप्रमाणे अमेरिकेमध्ये देखील जी वोटिंग्स आहे किंवा मतदार आहे, जसं आपल्याकडे 26 जानेवारी 1950 ला भारतीय राज्यघटना ही अस्तित्वात आली आणि त्यानंतर सर्वांना मतदाराचा अधिकार मिळाला, ज्याला आपण युनिव्हर्सल फ्रँचाइज असं म्हणतो. तसा प्रकार हा अमेरिकेमध्ये अजिबात घडलेला नाही. अमेरिकेमध्ये एकतर वोटिंग किंवा मतदान जे आहे कंडिशनल होतं बराच काळपर्यंत. म्हणजे अगदी 20व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अमेरिकेमध्ये मतदार हे कंडिशनल होतं. कृष्णवर्णीयांना सुद्धा मतदानाचा अधिकार खूप संघर्षानंतर दिला गेला. तो जेव्हा दिला गेला तेव्हा त्यामध्ये पण लिटरसीची अट ठेवली गेली, महिलांच्यासाठी पण ठेवलं गेलं. सुरुवातीला मतदानासाठी कंडिशनल, म्हणजे कंडिशन असं होतं की जे टॅक्स पेयर्स आहेत, इकॉनॉमिक कंडिशन ठेवल्या गेलेल्या होत्या. त्यामुळे अशा अनेक गोष्टीतनं अमेरिकन लोकशाही विकसित होत गेली. परंतु अजूनही ती परफेक्ट आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. जसं आता अमेयनी पण एक सांगितला मुद्दा की त्या इलेक्ट्रल कॉलेजमध्ये जसं विनर्स टेक ऑल अशा स्वरूपाचा जो प्रकार आहे, तर तो देखील त्याच्यामध्ये, कारण मागच्या वेळेला सुद्धा पॉप्युलर वोट खरं तर हिलरी क्लिंटन यांना जास्त मिळालेलं होतं, परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना इलेक्टरची वोट्स 304 मिळालेले असल्यामुळे ते विजय म्हणून घोषित करण्यात आले. त्यामुळे हा जी अशा स्वरूपाचा जो प्रकार आहे, या फ्लॉजमुळे अनेकदा ही निवडणूक वादामध्ये सापडते आणि आता हा प्रकार आणखी जास्त वाढायला लागलेला आहे. नक्की. कोर्ट मॅटर्स अलीकडच्या काळामध्ये खूप जास्त व्हायला लागलेले आहेत. आता मुद्दा असा येतो की या सगळ्या याच्यातनं ज्या वेळेला, कारण ही सिस्टम जी आहे फक्त काही आफ्रिकन लोकांनी स्वीकारलेली, पाकिस्तानमध्ये इलेक्ट्रल कॉलेजची सिस्टम आहे, परंतु बऱ्याच लोकांनी, कारण राष्ट्राध्यक्ष नॉर्मली आपण बघितलं हा लोकांकडनं निवडला जातो. अनेक देशात, बहुसंख्य देशांमध्ये जिथे राष्ट्राध्यक्ष पद्धत आहे डायरेक्ट लोक त्याला मतदान करतात. नक्की. परंतु इथे इलेक्ट्रल कॉलेजची ही जी संकल्पना आहे ही त्यांना एक मधली स्टेप म्हणून टाकण्यात आलेली आहे. त्यामुळे या कॉम्प्लिकेशन्समुळे अनेकदा प्रॉब्लेम येतो आणि खऱ्या अर्थाने जे लोकांना पाहिजे त्याचं रिप्रेझेंटेशन होतं का, म्हणजे त्याचं प्रतिबिंब खरंच त्यांच्या प्रेसिडेंटमध्ये उमटतं का, हाही एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे याच्यावर, आणि अमेरिकेची राज्यघटना जी आहे, ज्याला परिदृढ किंवा रिजिड कॉन्स्टिट्यूशन असं म्हणतात, की ज्यामध्ये घटना बदल करणं फार अवघड आहे. जसं भारताची राज्यघटना ही फ्लेक्झिबल आहे, जी लवचिक आहे आणि जी काळानुरूप त्याच्यामध्ये अनेक बदल होत गेले, म्हणून नक्की. भारतीय राज्यघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावरती घटना दुरुस्त झाल्या. तसा प्रकार अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला दिसून येत नाही, कारण ती परिदृढ असल्यामुळे अनेक गोष्टी परंपरेने ह्या चालत आलेल्या असल्यामुळे हे फ्लॉज आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळे कोर्ट मॅटर्स अलीकडच्या काळात वाढायला लागलेले आहेत. नक्की. तुमच्यातलाच एक मुद्दा घेऊन मी अनयजींकडे जाते. अनयजी, 10 कोटीच्या आसपास मतदान, याकडे तुम्ही कसं बघता? आणि आपण बघतोय काही राज्य ट्रम्प यांच्याकडे, काही राज्य बायडेन यांच्याकडे. याचा अर्थ काय? म्हणजे काही ठराविक राज्य जर एखाद्या व्यक्तीच्या पाठीशी किंवा त्या राज्यांमधून मतदान जर एखाद्या ठराविक उमेदवाराला झालं असेल तर तो जिंकला असं म्हणता येतं का? दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिले देतो. हो. अगदी तुलना करणं योग्य होणार नाही तशीच्या तशी, पण जसे म्हणलं बिहारच्या राजकारणाशी अमेरिकेच्या राजकारणाशी तुलना करता येऊ शकेल. अमेरिका हा देश एकसंध नाहीये. अमेरिकेतली जी सगळी हायटेक इंडस्ट्री आहे ती पश्चिम किनाऱ्यावर आहे, बँकिंग फायनान्स पूर्व किनाऱ्यावर आहे, मीडिया पूर्व किनाऱ्यावर आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भागात प्रामुख्याने उच्च शिक्षित, श्रीमंत, उदारमतवादी, पुरोगामी, महिलावादी ह्या सर्व लोकांचा वास्तव्य या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर जास्त आहे.
आणि त्यामुळे पारंपरिकरित्या या भागातले मतदार डेमोक्रेटिक पक्षाला मतदान करतात, कारण या सर्व विषयांवर डेमोक्रेटिक पक्ष अधिक आग्रही असतो. तो डाव्या विचारांचा आहे थोडासा. मधला जो सगळा अमेरिका आहे, ज्याला कॉन्टिनेंटल म्हणजे ज्याला जसं आता शैलेंद्रजींनी सांगितलं, त्याच्यात रस्ट बेल्ट आहे, त्याच्यात बायबल बेल्ट आहे, त्याच्यात इंडस्ट्रियल बेल्ट आहे. या सगळ्या भागातले लोक पारंपरिकरित्या रिपब्लिकन पक्षाला मतदान करतात. आता जर आपण या नकाशाकडे जर लक्ष टाकलं तर डेमोक्रेटिक पक्षाला मुख्यतः पश्चिम किनाऱ्यावर आणि उत्तर पूर्व किनाऱ्यावर विजय मिळालेला आहे. आणि रिपब्लिकन पक्षाने आपला जो गड होता गेल्या वेळेला तो राखलेला आहे. फक्त आता ही 3 राज्य आहेत, म्हणजे 223, 214 दिसत आहे. विस्कॉन्सिन 10, नंतर मिशिगन 16 आणि पेनिसिल्व्हेनिया 20, ही 3 राज्य जी गेल्या वेळेला ट्रम्पने जिंकली होती ती यावेळेला त्यांनी पुन्हा जिंकली तर त्यांचा विजय निश्चित होईल. जसं मी बिहारशी तुलना केली होती की बिहारमध्ये आरजेडी आणि आता काँग्रेस त्यांच्या सोबत आहे, यांच्याकडे मुख्यतः त्यांचा फोकस हा मुस्लिम प्लस यादव मतांवर असतो, त्यामुळे त्यांचा मतदारसंघ तुलनेने कन्सॉलिडेटेड आहे. आणि दुसरीकडे जेडीयू आणि भाजप यांची कोअलिशन आहे, ज्याच्यामध्ये परस्पर विरोधी असे अनेक छोटे छोटे गट एकत्र येऊन ते या आघाडीला मतदान करतात. त्याच्यामध्ये भाजप मुख्यतः ब्राह्मण, ठाकूर आणि कायस्थ असेल, जेडीयू ओबीसी, एससी, काही मुस्लिम अशा प्रकारचं. तसं डेमोक्रेटिक पक्षाला अमेरिकेतले मुख्यतः जसे उच्च शिक्षित, नवश्रीमंत, त्याचबरोबर महिलावादी, कृष्णवर्णीय, काही हिस्पॅनिक अशा प्रकारचे लोक मतदान करतात. याचं जर कॉम्बिनेशन त्यांनी योग्य ठेवलं तर डेमोक्रेटिक पक्षाला विजय मिळतो. बराक ओबामांच्या काळात त्यांना यश मिळालं होतं, कारण ते कृष्णवर्णीय होते, ते उच्च शिक्षितही होते, ते तरुणाईलाही अपील करू शकत होते. आणि त्यामुळे हे परस्पर विरोधी असलेले जे कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते एकत्र येऊन त्यांची संख्या रिपब्लिकन पक्षापेक्षा जास्त भरते. जेव्हा हे कॉम्बिनेशन चुकतं, जसं हिलरी क्लिंटनच्या बाबतीत झालं, म्हणजे हिलरी क्लिंटन यांचाही कृष्णवर्णीयांना पाठिंबा होता, पण ज्या संख्येने बराक ओबामांना निवडून द्यायला कृष्णवर्णीय लोक बाहेर पडले, त्या संख्येने ते हिलरी क्लिंटन यांना निवडून द्यायला बाहेर पडले नाहीत. हिलरी क्लिंटन यांची अति टोकाची महिलावादी जी भूमिका होती ती तिथला जो धार्मिक गट आहे त्यांना ती पसंत पडत नव्हती, कारण अबॉर्शन असेल, एलजीबीटी असेल या विषयांवरची मतं पसंत नव्हती. आणि ती चूक दुरुस्त करायला डेमोक्रेटिक पार्टीने यावेळेला कमला हॅरिस, ज्या अर्ध्या कृष्णवर्णीय आहेत, अर्ध्या भारतीय आहेत, त्यांना उमेदवारी दिली. जो बायडन यांची पर्सनॅलिटी अशी स्ट्रॉंग, त्यांच्याबद्दल काही मतं कोणाची नाही आहेत, आणि हिलरी क्लिंटनच्या वेळेला झालेली चूक दुरुस्त करायचा प्रयत्न केला. पण डोनाल्ड ट्रम्प यांनी एकूणच त्यांचं व्यक्तिमत्व, सोशल मीडियातलं त्यांचं अपील आणि मुख्यतः म्हणजे पॉलिटिकली इनकरेक्ट जरी असले, अनेकदा ते वाह्यात जरी बोलत असले तरी लोकांना ते ऐकायला हवंय. कारण अमेरिकेतली जी अस्वस्थता आहे, मध्यमवर्गीयांच्या रोजगारावर आलेली संक्रांत आहे, चीनकडनं होणारी पिळवणूक आहे, त्याच्यावर त्यांना कोणतरी निर्णय घेणारा नेता हवा, आणि तो त्यांना डोनाल्ड ट्रम्पच्या रूपाने दिसला असं आता आपण म्हणू शकतो. नक्की. आणि अमेय, मगाशी जशी आपण चर्चा करत होतो की सेलिब्रिटी अपिअरन्स जो असतो, दिसणं जे असतं, तर ते जास्त अपील करतात, तसंच काहीसं ट्रम्प यांच्याविषयी झालंय. आता अनयजी जसं म्हणत होते तेच कुठेतरी छाप पडताना आणि म्हणून ही आघाडी बघायला मिळते. कारण अनेकदा बातम्यांच्या माध्यमातून किती त्यांच्यावर टीका होत गेली, कसे त्यांचे निर्णय चुकत गेले किंवा कसं आंदोलन होतंय त्यांच्या निर्णयांविरोधात, हे सगळं आपण दाखवत होतो. हो सुवर्ण, मला वाटतं की हे कोणताही देश असो, निवडणुकीला किंवा राजकारणाला एक काही पॉईंट्स जे आहेत ते लागू असतात आणि ते समान असतात. तर ह्याच्यामध्ये मला वाटतं की परसेप्शन हा जो मुद्दा असतो ना, की ट्रम्प माझा एखादी समस्या सोडवतील की खरंच सोडवतील की मला माहीत नाही, पण ते सोडवतील असं मला वाटतंय किंवा तेच सोडवू शकतील असं माझं एक परसेप्शन, माझी एक धारणा झालेली आहे. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये ट्रम्प हे उजवे ठरले. कारण जसं आता अनय सर म्हणाले की ते कधी कधी म्हणजे अनेकदा ते वाह्यात बोलतात, कधी कधी त्यांच्या बोलण्याला काही अर्थ नसतो. अनेक वृत्तपत्रांनी सांगितलं की ते दिवसात सरासरी 17 वेळा खोटं बोलतात. म्हणजे अमेरिकेत एवढी लोकशाही आहे की ते खोटं किती वेळा बोलतात हेही मोजायला लागतात. पण तरीही ट्रम्प जर का जिंकून येतात तर ह्याचा अर्थ की ते लोकांना त्यांचं बोलणं, त्यांच्या भावना किंवा त्यांच्या ज्या पॉलिसीज आहेत त्या लोकांना भावत आहेत. आणि दुसरीकडे जर का आपण बघितलं तर म्हणजे थोडंसं मी काही म्हणजे थेट तुलना किंवा अशी काही उपमा देत नाही आहे, पण थोडंसं आपल्याकडे जे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल आहे की अर्थव्यवस्थेचा मुद्दा निघाला की सगळे मनमोहन सिंगकडे कान लावून बसतात. पण इतर कोणत्या मुद्द्यांवर मनमोहन सिंगनी मत मांडलं की ते कारण शेवटी सिंग हे अकॅडमिशियन आहेत, ते एक टेक्नोक्रॅट आहेत, कारण ते RBIचे गव्हर्नर होते आणि आपल्याला सगळं माहिती आहे ते काय आहेत ते. पण ते सेलिब्रिटी नाही आहेत. ते स्टेजवर किंवा एका सभेमध्ये 2 कोटी 10 लाखाची गर्दी जमा करू शकत नाहीत.
आणि हे वास्तव आहे. तर मला वाटतं सगळ्याच जगाला आज म्हणजे आपण जगात राहतो त्या त्या जगात सर्वाधिक किंवा बहुतांश देशांमध्ये एक अल्फा मेल किंवा एक अल्फा लीडर लोकांना लागायला लागलेला आहे, की तो बोलत कितीही चांगला असला, कितीही सेन्सिबल, कितीही करुणाशील त्याच्या बोलण्यात नम्रता असली, त्याच्यापेक्षाही जास्त तो एक एक्स फॅक्टर त्याच्यामध्ये आहे की नाही, तो एका मतदाराला जास्त भावतो. आणि म्हणून जर का आपण बघितलं, हे फक्त अमेरिकेत होत नाही आहे. जर का तुर्कीमध्ये जे आता रोजच्या रोज जे मुक्ताफळ उधळत असतात अर्दोगान, किंवा इस्रायलचे नेत्यानाहू, किंवा हे ब्रिटनमधले जे बोरिस जॉन्सन, ह्या सगळ्यांमध्ये समान आहे की ते डिलिव्हर करू शकतील की नाही माहीत नाही, पण त्यांना बातम्यांमध्ये कसं राहायचं हे मात्र ठाऊक असतं. अगदी. तुम्हा तिघांशीही मला आता पुढच्या चर्चासत्रामध्ये 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलायचं आहे. ते म्हणजे जो बायडेन की ट्रम्प, आणि त्या दोघांपैकी जो कोणी येईल त्याचा अमेरिकेतलं सगळं पुढचं चित्र आणि त्याचबरोबर इतर देशांशी असलेले संबंध, या सगळ्यामध्ये काय घडणार आहे. तर सुरुवातीला मी अने आपल्याकडे येते. अने, आपण सांगाल आपल्याला काय वाटतं, जो बायडेन की ट्रम्प आणि त्या दोघांपैकी जो कोणी येईल त्याचा अमेरिकेतल्या पुढच्या सगळ्या प्रक्रियेवर किंवा पुढच्या सगळ्या कालावधी आणि निर्णयांवर कसा परिणाम होईल, आणि अर्थातच भारत आणि अमेरिका यांचा संबंध? माझं मत डोनाल्ड ट्रम्पला राहील. खरं त्याच्यामध्ये एक भारतीय म्हणून डोनाल्ड ट्रम्प आले काय किंवा जो बायडन आले काय, भारत आणि अमेरिका संबंध चांगलेच राहतील. पण क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं तर डोनाल्ड ट्रम्प हे सेट झालेले बॅट्समन आहेत आणि आता स्लॉग ओव्हर सुरू होत आहेत, त्यामुळे त्यांची नजर चेंडूवर आहे आणि त्यामुळे त्यांना टोलवाटोलवी करता येऊ शकेल. दुसरीकडे जो बायडन जर आता अध्यक्ष झाले तर मात्र त्यांचा पुढचा काही काळ हा डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या गोष्टी बदलल्यात ओबामांच्या काळातल्या त्या सगळ्या सुधारण्यात जाईल. खास करून इराण बरोबरची असलेली न्यूक्लिअर डील असेल, देशांतर्गत सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नेमणूक असेल, अन्य सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी असतील. आणि आता असं चित्र दिसतंय की सिनेटमध्ये बहुधा रिपब्लिकन पक्ष आपली आघाडी कायम ठेवेल आणि त्यामुळे सिनेट जर रिपब्लिकन पक्षाचं असेल तरी डेमोक्रेटिक पक्षाचे अध्यक्ष जरी झाले बायडन तरी ते फार काळ करू शकणार नाही. आपल्याकडे जसं लोकसभा राज्यसभेचं राजकारण असतं तसंच तिथे सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हचं राज्य असतं. ट्रम्प बद्दलचा जो सगळ्यात मोठा आक्षेप घेतला जातो तोच आक्षेप भारताच्या दृष्टीने सगळ्यात जमेची बाजू आहे. कारण ट्रम्प यांना बोललं जातं की ट्रम्प हे व्यवस्थेबाहेरचे आहेत आणि त्यामुळे त्यांना धोरणात्मक निर्णय कसे घ्यायचे हे कळत नाही. ते मुख्यतः व्यक्ती केंद्रित असतात आणि एकूणच जी व्यवस्था चालत आलेली आहे की तुम्ही राज्यकारभार करण्यासाठी वेगवेगळ्या तज्ञांचं मार्गदर्शन घ्या, एकत्र टीम वर्क करा, त्याच्याऐवजी तुमच्या कुटुंबियांचं मार्गदर्शन घेतात, त्यांचे सल्लागार सातत्याने 6-6 महिन्यांनी बदलतात, त्यांना ट्विटरवरनं हकालपट्टी करतात, हे सगळं मान्य आहे. पण आजची जी व्यवस्था आहे कोविड-19 मुळे झालेली, त्याच्यामुळे जग एका नवीन संक्रमणाच्या त्याच्या उंबरठ्यावर आहे. सध्याची जी वैश्विक व्यवस्था आहे ती 1945च्या वस्तुस्थितीवर, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या वस्तुस्थितीवर अवलंबून आहे. आणि भारताला हे कायम वाटत असतं की या 21व्या शतकात भारताला आपल्या योग्यतेनुसार स्थान मिळालं पाहिजे. जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश, जगातला एक सगळ्यात जुनी संस्कृती, एक मोठी अर्थव्यवस्था, एक अति डायव्हर्सिटी असलेला देश, आणि दुर्दैवाने भारताला आंतरराष्ट्रीय संस्थांवर म्हणावं तितकं प्रतिनिधित्व नाहीये. आणि इथे डोनाल्ड ट्रम्प भारताच्या मदतीला येऊ शकतात. कारण डोनाल्ड ट्रम्प यांचं देखील म्हणणं तेच आहे की ज्या सगळ्या इन्स्टिट्यूशन्स आहेत, UN आहे, WHO आहे, सिक्युरिटी काउन्सिल आहे, नेटो आहे, त्या सगळ्या अमेरिकेचं शोषण करत आहेत आणि अमेरिकेला त्यांच्या हक्काच्या गोष्टी मिळत नाहीत. आणि त्यामुळे या संस्थांमध्ये रिफॉर्म करून एक नव्या रचनेचे ते प्रणेते आहेत. त्यामुळे भारतासाठी ट्रम्प मदतीला येऊ शकतात. चीनचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यावर शैलेंद्रजी अधिक विवेचन करतीलच. पण चीन विरुद्ध एक डोनाल्ड ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार असलेले माईक पॉम्पिओ, जे ज्यांचे परराष्ट्र सचिव आहेत, ते गेल्या काही महिन्यापासून एक अनौपचारिक अशी एक चीन विरुद्ध आघाडी उभी करण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्याच्यामध्ये जपान असेल, ऑस्ट्रेलिया असेल, भारत, अमेरिका, कोरिया, सिंगापूर, गल्फ कंट्रीज आहेत. आणि आता जर डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर त्या धोरणात सातत्य आपल्याला बघायला मिळेल. चीनबाबत डोनाल्ड ट्रम्प अतिशय उघडपणे भूमिका घेत आहेत. जरी बायडन अध्यक्ष झाले तरी ते चीनच्या बाजूनी नसतील, पण त्यांना सेट व्हायला वेळ जाईल आणि कदाचित चीनपेक्षा त्यांचा फोकस हा रशियावर असेल. आणि त्यामुळे भारताच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाले तर ज्या गोष्टी भारताला सातत्याने बायपार्टिझन पॉलिटिक्समध्ये स्वतःसाठी मिळवता आल्या नव्हत्या
ते डोनाल्ड ट्रम्प परराष्ट्र धोरणातही व्यक्ती केंद्रित अप्रोच त्यांचा थोडासा असल्यामुळे किंवा अमेरिकेच्या नक्की. राष्ट्रीय हिताचा अप्रोच असल्यामुळे तो भारताला फायदा होऊ शकेल. नक्की. अनेजी आपल्याशीही बोलते. शैलेंद्र सर तुमच्याकडे येते, पण त्याआधी एक स्पेशल रिपोर्ट आपण बघणार आहोत. मतदानाला तर सुरुवात अमेरिकेमध्ये झालेली आहे. कल आणि त्यानंतर निकाल यायला सुरुवात झालेली आहे. प्रत्यक्ष निवडणूक होण्याआधीच यंदाच्या निवडणुकीमध्ये विक्रमी मतदान झालेलं आपण सगळ्यांनी पाहिलं. पोस्टल असो, ईमेल असो, अर्ली बॅलेट वोट्सच्या माध्यमातून तब्बल 9 कोटीहून अधिक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अमेरिकेचा अध्यक्ष कसा निवडला जातो याची सगळ्यांना उत्सुकता आहे. त्याविषयीचा एक रिपोर्ट पाहू आणि मग पुन्हा एकदा चर्चेकडे येऊ. We are going to win the state of Michigan again. This election is the most important one you've ever voted in. जगाचं राजकारण ठरवणाऱ्या अमेरिकेतल्या निवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय. जगातली महासत्ता असलेल्या अमेरिकेचा अध्यक्ष म्हणजे जगातील प्रभावशाली व्यक्ती मानली जाते. अमेरिकेचा अध्यक्ष हा फक्त त्याच्या देशाचाच नव्हे तर जगाच्या राजकारणालाही दिशा देणारा असतो. त्यामुळे अमेरिकेची निवडणूक म्हणजे एका अर्थानं जगाची निवडणूकच म्हणावी लागेल. अमेरिकेतली ही निवडणूक वेगळ्या अर्थानंही लक्षणीय ठरली आहे. कारण यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष मतदानाच्या दिवसाआधीच विक्रमी मतदान झालंय. बहुतेक लोक निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करतात. पण गेल्या काही वर्षांमध्ये मतदानाच्या इतर पर्यायी पद्धतीही अस्तित्वात आल्या. 2016च्या निवडणुकीत मतदान करणाऱ्या एकूण मतदारांपैकी 21% जणांनी अशा पर्यायी पद्धतीचा वापर केला होता. अर्ली बॅलेट्स वोटनुसार पोस्टल आणि ईमेलद्वारे आतापर्यंत जवळपास 9 कोटी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. मागील 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीपेक्षा ही संख्या जवळपास 65% अधिक आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदा अनेकांनी अर्ली बॅलेट्स वोटला प्राधान्य दिलंय. अमेरिकेत मतदानानंतर तातडीने एक्झिट पोल येण्यास सुरुवात होते आणि यामध्ये बऱ्यापैकी कल स्पष्ट झालेला असतो. मात्र यंदाचं चित्र वेगळं असणार आहे. तब्बल 9 कोटी पोस्टल मतं असल्यानं त्यामुळे कल समोर येण्यास अधिक वेळ लागू शकतो. मतदान संपल्यानंतर काही राज्यांमध्ये निवडणूक निकाल जाहीर होऊ शकतात. अमेरिकेतील निवडणूक पद्धतीनुसार प्रत्येक राज्यात निकालाच्या वेगवेगळ्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मात्र सर्वच राज्यांना 8 डिसेंबरपर्यंत कोणत्याही परिस्थितीत मतमोजणी करणं अनिवार्य आहे आणि त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात आलेला पोलचा कल आणि प्रत्यक्ष निकाल यामध्ये फरक असू शकतो. मतमोजणीनंतर इलेक्टर्स 14 डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्षांच्या निवडीची औपचारिकता पूर्ण करतील. देशभरातून सर्वात जास्त मतं मिळवणारा उमेदवार विजेता ठरतोच असं नाही. 2016 साली हिलरी क्लिंटन यांच्याबाबत असंच घडलं होतं. जर तुम्ही अमेरिकेचे नागरिक असाल आणि तुमचं वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या निवडणुकीसाठी मतदान करायला पात्र ठरता. पण अनेक राज्यांमध्ये मतं देण्यापूर्वी मतदारांना स्वतःची ओळख सिद्ध करण्यासाठीची कागदपत्र दाखवावी लागतात. असा कायदा तिथे करण्यात आलाय. राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार इलेक्टोरल कॉलेज मतदान आपल्या बाजूने जिंकण्याचा प्रयत्न करतात. इलेक्टोरल कॉलेजची संख्या ही प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येनुसार ठरवण्यात आली आहे. इलेक्टोरल कॉलेजची एकूण संख्या 538 असते. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला 270 अथवा अधिक मतं मिळवावी लागतात. म्हणजे ज्यावेळी नागरिक मतदान करतात त्यावेळी ते आपल्या राज्याचा प्रतिनिधी निवडतात. थेट राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराला मतदान करत नाही. म्हणजे जेव्हा एखादा अमेरिकन मतदार त्याच्या आवडत्या उमेदवाराला मत देतो तेव्हा तो राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकीसाठी नसून राज्य पातळीसाठी असतं. एखाद्या राज्यातून ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं मिळतात त्याच्या खात्यामध्ये त्या राज्यासाठीची इलेक्टोरल वोट्स जमा होतात. अमेरिकेतली 2 राज्य वगळता इतर सर्व राज्यांमध्ये हा नियम आहे. बहुतेक सगळ्या राज्यांमधल्या मतदारांचा कल हा 2 पैकी एका पक्षाकडे जास्त आहे. म्हणूनच मग उमेदवार अशा राज्यांवर आपलं लक्ष केंद्रित करतात जिथे जिंकण्याची संधी दोन्ही उमेदवारांना असते. या राज्यांना बॅटल ग्राउंड स्टेट्स असं म्हटलं जातं. अशी राज्य जिथे चुरशीची लढत आहे त्याच राज्यांना स्विंग स्टेटस असंही म्हटलं जातं. कारण या राज्यांमधले मतदार रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांमध्ये विभागले गेल्यानं या राज्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते. चायना अमेरिकेला 450 बिलियन देतं, एक्सपोर्ट्स करतं आणि US फक्त 106.4 बिलियन एक्सपोर्ट करतं. तर त्यामुळे तुम्हाला कळत असेल की
ही खतखत किती आहे की एका बाजूला चायनावर पूर्णपणे अवलंबून होते आहे आणि त्यामुळे जे ट्रम्पचं जे नीती होती की चायनाला टेक्नॉलॉजी न देण्याची किंवा निर्बंध लादण्याची, तर ही खूप पॉझिटिव्ह असती. पण दुसऱ्या बाजूला बेरोजगारी वाढते, आर्थिक समस्या वाढतायत आणि बायडनची पण भूमिका जी आहे ती जसं बाकीच्या वक्त्यांनी सांगितलं की चीनच्या बाबतीत तेवढी सकारात्मक आणि उजवी ठरणार नाहीये आणि या सगळ्याचा परिणाम या इलेक्शनवर असणार आहे. फ्लोरिडा आणि ओहायो ही 2 राज्य स्विंग स्टेटस असल्याचं मानलं जातं. एरिझोना आणि टेक्सास ही राज्य खरं तर रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी होती, पण सध्या या राज्यांमधून डेमोक्रॅटिक पक्षाला मिळणारं समर्थन वाढल्याने 2020च्या निवडणुकीत या राज्यांना ही बॅटल ग्राउंड स्टेट मानलं जात आहे. रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकन राजकारणातला पारंपरिक विचारसरणीचा पक्ष आहे आणि यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे त्यांचे उमेदवार आहेत सध्या राष्ट्राध्यक्ष असणारे डोनाल्ड ट्रम्प. आपल्याला आणखी 4 वर्ष सत्तेत राहता येईल अशी आशा त्यांना आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश, रोनाल्ड रेगन, रिचर्ड निक्सन हे रिपब्लिकन पक्षाचे होते. अमेरिकेतला पुरोगामी विचारसरणीचा राजकीय पक्ष म्हणजे डेमोक्रॅटिक पक्ष. जॉन एफ केनेडी, बिल क्लिंटन, बराक ओबामा हे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. यावर्षी राष्ट्राध्यक्ष पदासाठीचे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आहेत जो बायडन. अत्यंत अनुभवी असणारे जो बायडन हे बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतानाची 8 वर्ष उपराष्ट्राध्यक्ष होते. डोनाल्ड ट्रम्प आणि जो बायडन या दोन्ही उमेदवारांनी वयाची 70 ओलांडलेली आहे. दुसरी टर्म मिळाली तर त्यांच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प 74 वर्षांचे असतील तर बायडन जिंकले तर ते 78 वर्षांचे असतील. बायडन जिंकले तर अमेरिकेच्या इतिहासातले या वयात पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष होणारे ते पहिले व्यक्ती ठरतील. अमेरिकेतल्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तिथल्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या मतदारांची भूमिका. अमेरिकेच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे मतदार मोठी भूमिका बजावतात. 16 राज्यांमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या अमेरिकेतील नागरिकांपेक्षाही अधिक आहे. परंतु 13 लाख भारतीय ज्या 8 राज्यांमध्ये राहतात त्या ठिकाणी चुरशीची लढत आहे. अशा परिस्थितीत कोणत्याही पक्षाला एक मतही बहुमोल ठरणार आहे. भारतीय वंशाचे मतदार आणि अमेरिकेचे मतदार कोणाला मत देतात हे कळण्याची वेळ आता जवळ आली आहे. मतदान आणि मतमोजणीच्या मोठ्या प्रक्रियेनंतर कोण अध्यक्ष होणार हे 14 डिसेंबरला स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. अमेरिकेतल्या निकालांविषयी आपण बोलतो आहोत. निवडणूक प्रक्रिया अमेरिकेतली कशी असते याविषयीचा हा रिपोर्ट होता. अनेय जोगळेकर, शैलेंद्र देवळाणकर हे माननीय पाहुणे आपल्या सोबत आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अमेय सुद्धा माझे सहकारी आपल्या सोबत आहेत. या तिघांशी बोलूया. आपण एक छोटा ब्रेक घेऊन परत येतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.